नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुनने कोर्टामध्ये असे काही मुद्दे मांडलेले असतात ज्याच्यामुळे आता जज साहेबांनी सांगितलेलं असतं की साक्षी शिकरेची कसून चौकशी करण्यात यावी, कारण तिने कोर्टामध्ये 2 वर्ष सलग 2 वर्ष खोटी साक्ष दिलेली असते, खोटे पुरावे सादर केलेले असतात आणि फायनली अर्जुनच्या हातामध्ये एक असा पुरावा लागलेला असतो ज्याच्यामुळे हे सिद्ध झालेलं असतं की ज्या वेळेला 13 जानेवारीला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी शिकरे ही आश्रमामध्येच होती, हा सिद्ध करणारा खूप महत्त्वाचा पुरावा अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेला असतो। तर इथे त्यावेळेला साक्षीकडे 2 मोबाईल होते आणि त्यावेळेला साक्षीचा एक मोबाईल तिच्या बरोबर होता आणि तो कनेक्टेड होता आणि त्याचे रिपोर्ट अर्जुनने कोर्टामध्ये सबमिट केलेले असतात आणि चैतन्यने त्याच्यामध्ये खूपच जास्त अर्जुनची मदत केलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळणार असते। तर इथे दामिनी देशमुख आता कोर्टामध्ये साक्षीने इथे प्रियाच्या बोलण्यामुळे साक्ष बदलली हे जेव्हा दामिनी देशमुखला कळतं तेव्हा दामिनी प्रियाकडून बदला घेते आणि त्याचबरोबर जेव्हा इथे अश्विनकडून अर्जुनला कळतं की प्रियाने तिच्या कपाटाला लॉक करून ठेवलेलं आहे, एका ड्रॉवरला लॉक केलंय, तेव्हा इथे अर्जुन आणि सायली या दोघांना प्रियाच्या वागण्यावरती संशय येतो आणि प्रियाच्या रूममधून तिच्या कपाटातून जेव्हा ते गाठोडं ते लोक काढतात तेव्हा अर्जुनच्या हातामध्ये साक्षीच्या विरोधात तर पुरावे मिळालेलेच असतात, पण आता प्रियाच्या विरोधातसुद्धा खूप मोठा पुरावा अर्जुनला मिळालेला असतो। तर प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाच्या विरोधातला पुरावा इतका मोठा असतो की त्याने प्रियाची संपूर्ण माहितीच अर्जुनच्या समोर आलेली असते। मधुभाऊंना गाठोड्यातला फोटो दाखवल्यानंतर तो फोटो सायलीचा असल्याचं इथे मधुभाऊंनं सिद्ध केलेलं असतं, त्यामुळे आत्तापर्यंत जिला आपण सगळेजण तन्वी समजत होतो ती तन्वी नसून ती खोटारडी मुलगी प्रियाच आहे हे अर्जुनला कळतं आणि जो फोटो अर्जुनच्या हाती लागतो तो लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो आहे हे मधुभाऊंनी अर्जुनला सांगितलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे कोर्टामध्ये साक्षीच्या विरोधामध्ये केस सुरू असते तेव्हा अर्जुनने कोर्टामध्ये तिच्या विरोधातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा सादर केलेला असतो आणि तो म्हणजे ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी शिकरे ही आश्रमामध्ये होती हे सिद्ध करणारा महत्त्वाचा पुरावा अर्जुनने जज साहेबांना दिलेला असतो आणि अर्जुनने जेव्हा कोर्टामध्ये तो पुरावा सादर केलेला असतो, ज्या वेळेला अर्जुन म्हणतो की साक्षी आश्रमामध्ये होती तेव्हा रविराज काकांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो। तेव्हा इथे रविराज काका पूर्णपणे हैराण होतात। ते म्हणत असतात की ज्या वेळेला इथे प्रियाला विचारलं होतं की तू आश्रमामध्ये कुणाला बघितलंस, साक्षी शिकरेला बघितलंस का, तेव्हा ती पहिल्या दिवसापासून हेच म्हणत आले की त्यावेळेला साक्षी आश्रमात नव्हती, पण इथे अर्जुनने आता असा पुरावा सादर केलेला असतो की 13 जानेवारीला विलासच्या खुनाच्या रात्री साक्षी शिकरे ही आश्रमामध्येच होती, त्यामुळे रविराज काकांना कुठेतरी आता वाटलेलं असतं की प्रिया कदाचित जे काही बोलले ते सगळं खोटं आहे, म्हणजे आत्तापर्यंत अर्जुन आणि सायली जे काही बोलतायत ते सगळं खरं आहे की प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिले आणि तसं आता सिद्ध करणारे पुरावेसुद्धा अर्जुन एका पाठोपाठ एक म्हणजे अर्जुन बॅटिंगच करतोय। 1 महिना काय दिला, अर्जुनने आता 2 वर्षाची संपूर्ण कसर इथे काढायची ठरवले, म्हणजे अर्जुनने इथे साक्षीने जे काही साक्षीदार पुरावे सादर केले ते खोटे होते हे सिद्ध करतच होता, पण आता त्याचबरोबर इथे आश्रमाबरोबर साक्षीचा कसा संबंध आहे हे कनेक्शन तो जोडत असे काही ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर करत असतो, ज्यामुळे इथे आता साक्षीची पूर्णपणे वाट लागते। अर्जुनने ह्या 1 महिन्यामध्ये दामिनी देशमुखच्या नाकीस 9 आणलेले असतात, म्हणजे तिला श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाहीये, इतके अर्जुन पुरावे गोळा करतोय साक्षीच्या विरोधात आणि ते पण असे की ज्याच्यामुळे हे लवकरच सिद्ध होईल की साक्षीचा
फक्त वात्सल्य आश्रमात जवळच संबंध नाही आणि विलास जवळच संबंध नाही, तर त्याचा खूनच तिने केलाय हे सिद्ध करणारे पुरावे अर्जुन लवकरच कोर्टामध्ये सादर करणार. तेव्हा अर्जुनने जी काही बॅटिंग केलेली असते, युक्तिवाद केलेला असतो, जे काही पुरावे सादर केलेले असतात, त्यामुळे सगळ्यांची बोलती बंद झालेली असते. रविराज काका अर्जुनला म्हणाले होते की छान युक्तिवाद केलास, पण तू आहे ना मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करू शकणार नाहीयेस. कारण कसं आहे ना ज्युनियर, कारण तन्वीने स्वतः तो खून होताना बघितलंय. आत्तापर्यंत हा रविराज किल्लेदार यांनी एका खोटारड्या मुलीला ओळखलेलं नाही आहे. त्या मुलीला तो आपली मुलगी समजतोय, जिच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचे कनेक्शन मॅचच होत नाही आहेत, सवयी मॅच होत नाही आहेत, अशा मुलीला तो मुलगी म्हणतोय. आणि इतका खोटाडेपणा समोर आणून देखील तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवतोय. आणि ज्या पद्धतीने अर्जुन ही केस लढतोय त्याच्यावरती विश्वास न ठेवता इथे रविराज काका म्हणतायत की तू जिंकू नाही शकणार, तू मधुभाऊंना निर्दोष सिद्ध नाही करू शकणार. पण शेवटीला अर्जुनने त्यावेळेला रविराज किल्लेदारांना कुठलंही उत्तर दिलं नव्हतं. कारण त्याला माहिती आहे मी काय करतोय आणि कशासाठी करतोय आणि कशा पद्धतीने करतोय. तर इथे ज्या व्यक्तीच्या समोर तो केस लढायला उभा आहे, मुळात ती व्यक्तीच खोटाडी आहे. म्हणजे तो सत्याच्या बाजूने चाललाय आणि समोरची केस ही संपूर्णपणे खोटी आहे, ते लोकच खोटे आहेत हे अर्जुनला कळलंय. ते रविराज काकांना अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे की सायली किती निरागस आहे, मधुभाऊ किती इनोसंट आहेत, ते किती चांगले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन आत्तापर्यंत ज्या काही त्याने केसेस घेतल्यात त्या सगळ्या सत्याच्या बाजूनेच घेतलेल्या आहेत आणि म्हणून तो जिंकलाय. त्यामुळे रविराज काकांनी इथे अर्जुनच्या निदान इथे व्यक्तिमत्वावरती तरी विश्वास ठेवायला हवा होता. पण इथे नाही. तेव्हा रविराज काका आता प्रियावरती रागवतात. ते म्हणतात की तन्वी, तुला जेव्हा विचारलं तेव्हा पहिल्या दिवसापासून तू काय म्हणतेस की आश्रमामध्ये तू कुणालाच बघितलं नाहीस, फक्त मधुभाऊ आणि विलास दोघेच होते. तेव्हा प्रिया म्हणते बाबा मी कदाचित साक्षीला बघितलं नसेल ना. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात अगं मग तेव्हा तू तसं म्हणायचं ना की कोण असेल आजूबाजूला, तर मला माहिती नव्हतं. तू काय म्हणालीस ठामपणे की त्यावेळेला साक्षी आश्रमामध्ये नव्हतीच, पण अर्जुनने पुरावे सादर करत हे सिद्ध केलं ना की ती आश्रमामध्ये होती. याचा अर्थ काय होतो तन्वी, तू खोटं बोलली आहेस. याचा अर्थ हाच होतो माझा तुझ्यावरती काळी मात्र विश्वास राहिलेला नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायली खूप खुश असते. ते अर्जुनला म्हणत असते की मला तुमचा खूप अभिमान वाटतोय, तुम्ही शेवटीला मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणारच, त्या साक्षीला आणि त्या प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच हे मात्र नक्की. तेव्हा अर्जुन म्हणत असतो बायको अगं लवकरच आता मधुभाऊ निर्दोष सिद्ध होणार आहेत, त्यांची संपूर्ण चिंता मिटणार आहे. तेव्हा इथे नागराज आता मध्ये मध्ये चोंबडेपणा करत असतो. तो म्हणत असतो की दादा अरे जाऊ दे ना, तिने नसेल बघितलं आणि नेहमीप्रमाणे प्रिया चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते अहो जाऊ द्या ना, ती चुकली असेल पण नका तिच्यावरती रागू, बघा तिच्या तब्येतीवरती परिणाम होतोय. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात मग तसं वागायचं नाही ना, तब्येतीवरती परिणाम होईल असं व्यवस्थित वागायचं, खरेपणा दाखवायचा. हिने जी काही साक्ष दिली आहे ना त्याच्यामुळे संपूर्णपणे केस फिरली होती आणि वर्षभर त्या मधुभाऊंना जेलमध्ये राहावं लागलं होतं, हिच्या साक्षामुळे झालंय. आता लवकरच अर्जुन कोर्टामध्ये इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार आणि तो खून हा विलासचा खून हा साक्षी शिखरेनेच केलाय हे सुद्धा अर्जुन लवकरच सिद्ध करणार याची पण मला खात्री आहे असं रविराज काका म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे प्रतिमा आणि सुमन म्हणत असतात की इथे तन्वीची तब्येत ठीक नाही आहे, मी इथे कल्पना वहिनींना फोन करून सांगते की आज रात्री ती इथेच थांबते म्हणून. हो ना भाऊजी, सांगू ना. तेव्हा ती आता लगेच कल्पनाला फोन करून प्रियासाठी परवानगी घेते की ती इथेच राहणार म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता साक्षीवरती दामिनी चिडलेली असते. ती म्हणत असते की का केलंस तू असं, का तू साक्ष बदललीस, अगं अर्जुनच्या विरोधात तुला जावंसं का वाटलं, मी तुला आधीच सांगितलं होतं ना की तू जेव्हा आश्रमात गेली होतीस त्याचे पुरावे अर्जुनला मिळालेत, अर्जुन ते कोर्टामध्ये सादर करणार होता, मग तो गुन्हा तू कबूल केला असता तर काय झालं असतं. त्याने जेव्हा तो पुरावा सादर केला तेव्हा मी काय म्हणाले, जर इथे साक्षी आश्रमामध्ये होती हे जरी कळलं असलं तरीसुद्धा तिने खून केलाय हे तुम्ही कसं काय म्हणू शकता. हा मुद्दा मी घेतला होता ना, मग मी तेव्हासुद्धा घेतला होता. आश्रमात गेली म्हणून तिने खून केला हे सिद्ध होत नाही, मी असं म्हणालेच ना.
तेव्हा तू का बरं साक्ष बदललीस? काय हो शिखरे, तुम्ही सांगितलंत का? तेव्हा इथे शिखरे म्हणतो, नाही नाही, मी कशाला सांगू माझ्या पोरीला, मी काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा इथे दामिनी म्हणते, साक्षी खरं खरं सांग, कुणी सांगितलं हे सगळं बोलायला? तेव्हा साक्षी म्हणते, मॅम हे मला सगळं प्रियाने सांगितलं होतं. मला प्रिया म्हणाली होती की तू कोर्टामध्ये तुझी साक्ष बदल म्हणून. हे सगळं मला तिनेच बोलायला सांगितलं, कारण आत्तापर्यंत तिने कोर्टामध्ये हेच सांगितलं आहे की त्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा साक्षी तिथे नव्हती, आणि आता जर मी म्हणाले की हो मी तिथे होते म्हणजे तिने दिलेली साक्ष ही खोटी ठरेल, आणि आपला सगळा केसचा जो काही पाया आहे ती तिची साक्षच आहे ना, तिने साक्ष दिले म्हणून मी इनोसंट आहे असं सगळ्यांना वाटतंय. तेव्हा इथे दामिनी म्हणते, अगं पण तुला त्या मूर्ख मुलीचं ऐकायची काय गरज होती? जरी पण इथे तू बोलली नाहीस की मी आश्रमामध्ये नव्हते, पण अर्जुनने सिद्ध केलंच ना पुरावा देऊन, ते आलंच ना समोर की लपून राहिलं. त्यापेक्षा तू जर कबूल केला असतास की हो त्यावेळेला मी आश्रमामध्ये होते पण मी तो सगळा गोंधळ बघून घाबरले, मी लपून बसले होते, तर मला युक्तिवाद करता आला असता, मला काहीतरी बोलता आलं असतं. स्वतःचं डोकं वापरता येत नाही का तुला? त्या मूर्ख मुलीचं काय ऐकलंस तू? काय हो शिखरे, काय ती मुलगी तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करेल? ती रविराज किल्लेदार यांची मुलगी इतकी मूर्ख असेल मला माहिती नव्हतं. तुझी मैत्रीण. तेव्हा महिपत चिडतो आणि म्हणतो, नाही हो, ती कसली रविराज किल्लेदाराची पोरगी? तिथं ती आश्रमामध्ये त्या मधुकर पाटलाच्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झालेली पोरगी आहे. माझ्या तुकड्यांवरती जगते ती. आत्तापर्यंत आपल्या फायद्यासाठी मी तिला ठेवले, नाही तर कधीच गोळी मारली असती. तेव्हा दामिनी म्हणते, म्हणजे ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे? तेव्हा महिपत म्हणतो, नाही, तिला आपल्या फायद्यासाठी फक्त त्याची पोरगी म्हणून पाठवले. ते काय झालं, रविराज किल्लेदाराचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि तेव्हा त्याची पोरगी, बायको आणि तो सगळेजण वेगवेगळे झाले होते. तेव्हा एक गोष्ट माझ्या कानावरती आली होती की रविराज किल्लेदार आपल्या मुलीची अजूनही वाट बघतोय. तेव्हा मी काय केलं, त्या पोरीलाच त्याची मुलगी म्हणून पाठवलं, त्या प्रियाला, आणि असा काही पुरावा दिला ज्याच्यावरून हे सिद्ध झालं की ती त्याची पोरगी आहे. थोडी माहिती काढली आणि त्या माहितीनुसार तिला त्या घरामध्ये पाठवलं. तेव्हा त्या किल्लेदाराने विश्वास ठेवला की हीच त्याची मुलगी आहे म्हणून. सगळे DNA टेस्ट वगैरे रिपोर्ट मी मॅनेज केले होते असं महिपत दामिनीला सांगतो. तेव्हा दामिनीला कळतं की अच्छा, म्हणजे ती प्रिया मधुकर आहे, ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे, ती कुणीच नाही आहे त्यांची. ठीक आहे, त्या प्रियाच्या सांगण्यावरून साक्ष बदलली होतीस ना, ती माझ्या वाकड्यात गेली काय? माझं म्हणणं तिने खोटं ठरवलं, बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ ती खूपच जास्त ओव्हर स्मार्ट आहे. तुला कळते का साक्षी? अगं ती कोर्टामध्ये खोटी ठरू नये म्हणून तिने तुला तुझी साक्ष बदलायला सांगितली. ही साधी गोष्ट तुला कळत नाही आहे का गं? म्हणजे तिने दिलेली साक्ष कशी खरी आहे हे तसंच राहण्यासाठी ती तुला फसवायला निघाले. ही साधी गोष्ट तुला कळत नाही. आता ती माझ्या वाकड्यात गेली, मी तिला सोडणार नाही. आता आपण प्रियालाच या सगळ्यामध्ये अडकवायचं. तुला निर्दोष सिद्ध व्हायचं आहे ना साक्षी? तेव्हा ती म्हणते, हो मला निर्दोष सिद्ध व्हायचं, मला जेलमध्ये जायचं नाही. त्या अर्जुनने जेव्हा मला जेलमध्ये पाठवलं होतं तो एक्सपिरियन्स खूप भयानक होता. मी डिप्रेशनमध्ये गेले होते. आता मला प्लीज वाचवा. आता मला जायचं नाही आहे त्या पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा इथे आता लगेच दामिनी म्हणते, मग आपलं ठरलं, आपण या सगळ्या प्रकरणामध्ये आहे ना त्या प्रियालाच अडकवायचं. म्हणायचं की मी आश्रमामध्ये होते, मी लपून बसले होते, पण खून हा मी पण केलेला नाही आहे, मधुभाऊंनी पण केलेला नाही आहे, खून केलं आहे प्रियाने. आपण आता असं सिद्ध करायचं, प्रियाने मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मारलंसुद्धा, त्यांना बेशुद्ध केलं आणि पिस्तूलवरचे जे काही फिंगरप्रिंट्सचे जे काही डाग होते ते पुसून टाकले आणि ती पिस्तूल मधुभाऊंच्या हातामध्ये ठेवली. हे सगळं तू आता कोर्टाला सांगायचं. या प्रकरणामध्ये आहे ना आपण प्रियालाच आता अडकवूया. कारण का, त्या विलासला आश्रमामध्ये घेऊन जाणारी व्यक्ती कोण होती? तर प्रिया मधुकर होती. त्यामुळे सगळ्यांचा संशय प्रियाकडे जाऊ शकतो. कारण विलासकडे खूप पैसा होता, मधुभाऊंनी ते सांगितलं त्याच्याकडे खूप पैसा होता, मग तोच पैसा प्रियाला पाहिजे होता आणि म्हणूनच तिने पोटात दुखायचं नाटक केलं आणि ती त्या विलासला घेऊन घरी गेली आणि तिला ते पैसे हवे होते आणि म्हणूनच तिने विलासला गोळी मारली आणि मधुभाऊंनी ते बघितलं म्हणून तिने मधुभाऊंना या प्रकरणामध्ये फसवलं. आपण असं घेऊया. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला फसवण्यासाठी दामिनीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तिला अडकवण्यासाठी, आणि इथे चैतन्याने फोन केलेला असतो कारण इथे आता इन्स्पेक्टर सरंजामे यांच्या विरोधातले काही पुरावे हवे असतात, जे सावंतांना सांगून त्याचे जे काही काळे धंदे होते त्या सगळ्याचे पुरावे आणि त्याचे सगळे रिपोर्ट्स सावंतांनी जमा केलेले असतात आणि ते अर्जुनला दिलेले असतात. कारण सरंजामेची साक्षीसुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाची असते.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन ते सगळे रिपोर्ट्स वगैरे घेऊन आता पुरावे घेऊन घरी येतो. इथे प्रिया रविराज काकांच्याच घरी राहिलेली असते. ती म्हणते की देवा, या सगळ्या प्रकरणामध्ये मी अडकणार हे नक्की. काय करू, स्वतःचा जीव कसा वाचू काही कळत नाही आहे. त्यानंतर सगळेजण इथे रात्री जेवायला बसलेले असतात. अश्विनची नाईट शिफ्ट चालू असते. तो हॉस्पिटलला जायला निघालेला असतो, पण त्याची महत्त्वाची फाईल मिळत नसते. आता इथे प्रियासुद्धा रविराज किल्लेदारांच्या घरी असते. अश्विन फोन करत असतो, पण ती इतकी चिडलेली असते की तिला कुणाजवळही बोलायचं नसतं, त्यामुळे ती फोन उचलत नाही. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की मम्मा, अगं ही तन्वी रविराज काकाकडे राहिले ते ठीक आहे, पण तिने अजून तो ड्रॉवर का उघडलेला नाही आहे? अगं ते कपाटाला तिने लॉक करून ठेवलं आहे. काय एवढं ठेवलं आहे काय माहिती, आणि त्याची चावी कुठे ठेवली आहे ते सुद्धा सापडत नाही आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. अर्जुनला वाटत असतं की तन्वीने त्या कपाटामध्ये असं काय ठेवले जे तिने लॉक करून ठेवले आणि ती चावी लपवून ठेवले, ते अश्विनला सुद्धा सापडत नाही आहे. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, अरे अश्विन, तिला बरं वाटत नाही आहे म्हणून ती राहिले, पण तुला त्याच्यामध्ये फाईल शोधायची असेल तर चावी बघ ना कुठे आहे का. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, नाही ना मम्मा, अगं तिने कुठे चावी ठेवले ना तेच मला माहिती नाही आहे. तिला मी किती वेळा सांगितलं तो ड्रॉवर उघडा करून ठेव, माझी महत्त्वाची कागदपत्र त्याच्यामध्ये आहेत, पण तरीसुद्धा ती ऐकायला काही तयार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनला संशय येतो. अर्जुन सायलीला म्हणतो की अश्विन हॉस्पिटलला गेला की आपण त्यांच्या रूममध्ये जायचं. आज तन्वीसुद्धा नाही आहे, तीसुद्धा सिनियरकडे आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या रूमची इथे तपासणी करता येईल, काहीतरी पुरावा नक्की मिळेल. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजणं रात्रीच्या वेळेला तन्वीच्या रूममध्ये जातात आणि सगळी ड्रॉवर उघडून बघत असतात. आणि जो कपाटाचं दार त्यांना लॉक दिसतं, जो ड्रॉवर त्यांना लॉक दिसतो, तो आता अर्जुन उघडायला जातो तर उघडत नाही. तेव्हा इथे सायली आपल्या केसाचा पिन काढते आणि अर्जुनला देते आणि म्हणते, उघडा, यांनी बघा प्रयत्न करा उघडतंय का. तेव्हा इथे अर्जुन आता त्या पिनने प्रयत्न करत असतो दरवाजा उघडण्याचा आणि प्रेक्षकांनो दरवाजा उघडतो. तेव्हा इथे अर्जुनला आनंद होतो. आता प्रियाची वाट लागणार असते, कारण तो दरवाजा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये एक लाल रंगाचं गाठोडं असतं. आता लाल रंगाचं गाठोडं हे आता हातामध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो की याच्यामध्ये काय असेल. तेव्हा इथे सायली म्हणते की हे तर आमच्या अनाथ आश्रममधली आमची गाठोडी आहेत, हे प्रियाचं गाठोडं असेल का. अर्जुन म्हणतो बघूया. तेव्हा ते गाठोडं आता उघडल्यानंतर त्याच्यामध्ये सायलीच्या लहानपणीचा फोटो असतो. पण अर्जुनला असं वाटतं की तो फोटो तन्वीचा आहे, म्हणजे प्रियाचा. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की हा तिचाच फोटो आहे, म्हणजे तिचं गाठोडं असेल का. तेव्हा अर्जुन मागे फोटोच्या मागे बघतो तर त्याच्यावरती सायलीचं नाव लिहिलेलं असतं आणि ज्या दिवशी ती मधुभाऊंना भेटलेली असते त्या दिवसाची तारीख असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही तर माझी बर्थ डेट आहे, मग ती इथे काय करते. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ आहेत ना, ते प्रत्येक फोटोच्या मागे त्यांचं नाव आणि ज्या तारखेला ते घरी आलेत ती डेट टाकलेली असायची. तेव्हा इथे याच तारखेला मी मधुभाऊंना भेटले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ हा तुमचा फोटो आहे का सायली. अर्जुन म्हणतो की सायली, याच्यावरती तुझं नाव आहे आणि ज्या दिवशी तू मधुभाऊंना भेटलीस ती तारीख, ती माझ्या वाढदिवसाची तारीख आहे. याचा अर्थ काय होतो सायली, ज्या दिवशी तुमच्या गाडीचा इथे अपघात झाला त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि तेव्हाच तन्वी गायब झाली होती. कदाचित तू तर तन्वी नाही आहेस ना, मधुभाऊंना तू त्याच तारखेला सापडलीस आणि त्यावेळेला तन्वीसुद्धा हरवली होती. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्जुनला कळलेलं असतं की याच्यामध्ये सुद्धा प्रियाचा खूप मोठा खोटारडेपणा आहे. अर्जुन लगेचच तो फोटो मधुभाऊंना दाखवतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा फोटो तर माझ्या साऊ बाळाचा आहे, हा तुमच्याकडे कसं काय आला, हा तर गाठोड्यामध्ये होता ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सत्य समोर आलेलं असतं. मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की ही माझी लहानपणीची साऊ आहे आणि ती मला याच तारखेला सापडली होती मंदिराजवळ. तिच्या गाडीचा बरोबर अपघात झाला होता आणि म्हणून ती खूप घाबरली होती. तिचं स्वतःचं नावसुद्धा तिच्या लक्षात नव्हतं, पण अशी सोज्वळ मुलगी, साधी भोळी मुलगी मी बघितली आणि मग माझ्या बायकोने तिचं नाव सायली असं ठेवलं, पण याच तारखेला मला ती मिळाली होती. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, जेव्हा तुम्हाला सायली भेटली होती तिने असा फ्रॉक टाईप कपडे घातले होते का, म्हणजे असा घागरा वरती चोली असं काही होतं का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगदी बरोबर. अर्जुन म्हणतो की सायली, अगं तूच तन्वी आहेस, तुला कळतंय का,
प्रिया खोटारडी आहे. अगं तरीच मी म्हणतो की तुझ्यामध्ये प्रतिमा आत्याचे सगळे गुण कसे काय आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की चला, म्हणजे इथे प्रियाने दिलेली साक्ष खोटी नाही आहे, तर प्रिया स्वतःच एक नंबरची खोटारडी आहे. ते आता मी लवकरच कोर्टामध्ये सादर करेन. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, अर्जुनने आता प्रिया घरामध्ये नसताना तिच्याच विरोधामध्ये तिच्याच रूममधून महत्त्वाचा पुरावा मिळालेला असतो. त्याने हे सिद्ध होणार असतं की आतापर्यंत सगळीकडे तन्वी या नावाने वावरणारी प्रिया ही खोटारडी आहे, ती खरी तन्वी नाही आहे. तर इथे सायली हीच खरी तन्वी आहे. हे सत्य अर्जुन आता लवकरच संपूर्ण किल्लेदार आणि सुभेदार या सगळ्यांना सांगणार असतो. आणि प्रियाच्या विरोधामधला पुरावा हा म्हणजे तिच्यासाठी आता जणू काही बॉम्ब असतो. तो कधीही आता कोर्टामध्ये फुटणार, नाहीतर घरामध्ये फुटणार, पण त्याच्यामध्ये प्रिया ही उद्ध्वस्तच होणार असते, हे मात्र नक्की.